मागच्या दिशेला वळणार आहोत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिला बॉल आणि गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झालेली मिस्टेक, सिंगल ॲड होईल. कॅच सुटली आहे, कॅच जी मात्र ड्रॉप झाली एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि एक धावची मात्र कंप्लीट झाली. तन्मयच्या माध्यमातून एक धावची मात्र कंप्लीट झाली. आता स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अमोल. बघा बॉलिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे जर विचार केला तर. आरजी स्पोर्ट्स शहापूर या संघाची 20 धावा देखील 2 वेळा डिफेंड केल्यात. यावेळेस फलंदाज बाद झालेत. मैदानावरती अमोलची खेळी होत असताना समाप्त, विकेट्स होत असताना पतन. अमोल बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर विकेटचं पतन झालं. आता धावसंख्या धावफलकावरती 1 वरती असताना पहिला गडी बाद झालाय. आता तिसऱ्या क्रमांकावरती आकाश पाहायला मिळतील. 1 गडी बाद झाल्यानंतर मैदानावरती आकाश आलेत. बॉलिंग मार्कवरती जयेश शेलार. पाहूया जयेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल. यावेळेस चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर धावाच्या मात्र आपल्याला एकच पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच. या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस फटका चांगला मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार आलाय. चौकार. चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. पाच धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ. पहिले 4 चेंडू झालेत आतापर्यंत. फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज जयेश शेलारने आणि एक महत्वाचा गडी टिपलाय. यावेळेस फटका पुन्हा एकदा जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला धमाकेदार षटकार. 6 धावा. हिशोबाने थोडी चालेल स्पर्धेच्या नियमानुसारच चालेल. ते काय 15 वर्षापासून तेच नियम आहेत ना. 2 वर्ष 2 दिले, 15 वर्ष कुठे आहे? अरे काही क्रिकेट काय 2 वर्षापासून इकडे चालू आहे काय? या स्पर्धेत शहापूरमध्ये कुठल्या पण स्पर्धेमध्ये तोच नियम असतो. प्रत्येक मॅच म्हणजे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रत्येक टुर्नामेंटला ओपन आणि एकदा वेळ असतो. एक पण टुर्नामेंट अशी भेटणार त्याच्यामध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालं. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. फुल टॉस बॉल ऑन साइडला मारायचा होता, मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅचची संधी होती. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल जी मात्र 12 या आकड्यावरती. बॉलिंग मार्कवरती पियुष पाहायला मिळतात. पियुषच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.
यावेळेस फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅटमधून बॉल सीमा पलीकडे आलेला षटकार. 6 धावा. माझ्या हातात जो आला तो मी दिला. घे भाई घे. त्याने फेकला घे. आता काय बोलू. माझ्या हातात जो आला तो मी फेकला. बाबा यांनी ते चक्क्यांचे जोडून घेतली साईड देऊ इथली शिवाय. काय लक्ष कर ना. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळते. साहिलचं लक्ष नव्हतं म्हणून षटकार गेला. यावेळी सेन्सिबल क्रिकेट. डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. चेंडू देखील 3 झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. तिसरा बॉल डॉट. 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च झाल्यात गोलंदाज पियुषच्या माध्यमातून. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 19 ऑन द बोर्ड. आता मात्र बॅटिंग करत असताना धावा भरपूर आल्यात. मी म्हणेल पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये एकदा वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 20 पाहायला मिळते. 20 ऑन द बोर्ड. 20 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस फटका कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. सिंगल 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड. 21 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती जो मात्र दुसरं मार्गस्थ. एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. यावेळेस ससाजापती आपण पाहू शकतो. शॉकलेनचा बॉल. लेग बायची एकदा वाट. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 22. 22 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती 22. षटक क्रमांक आता तिसरं आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. चला स्पीडअप करायचं. भावेश शेलारला आपण पाहू शकतो या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस फुलटॉस बॉल होता. डाऊन द बॉल. साईल असतील. कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद होतील. विकेटचं होत असताना पतन. तन्मयची खेळी समाप्त झाली आहे. भावेश पाहायला मिळतील या शेवटच्या षटकामध्ये. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज. यावेळेस साफ ट्रॅकर होता. फॉर्म जॅक केला डीप मिड विकेटमध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जे मात्र पुढे सरकेल जाऊन पोचेल ते मात्र 23 या आकड्यावरती. भावेशच्या माध्यमातून हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. एक धाव खर्च केली. एक विकेट महत्वाची. साहिलच्या हातामध्ये झेल.
यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू हा चेंडू निर्धाव. चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो जो तिसरं मार्गस्थ आहे. आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ जो मात्र अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या मात्र 23 धावा. 23. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार. यावेळेस फटका मोठा मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र कॅच कंप्लीट झाली आहे. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 23 आणि 24 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. शेवटच्या षटकामध्ये फक्त एकच धाव गोलंदाजाने खर्च केली. 22 जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालं. मेगा फायनलच्या मॅच मध्ये आता 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती तन्मय. स्ट्रायकर एंड वरती आदित्य आणि त्याच्या सोबतीला भावेश पाहायला मिळेल.
पहिल्या चेंडूवरती फटका अप्रतिम. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. आल्यात धावा 4. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. बॉलिंग मार्क वरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची कडा तो पर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 5 पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलं आणि डॉट बॉलची समाप्ती होती. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. 5 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल फिल्डर आले. कॅच अप्रतिम टिपली जात. फलंदाज बाद असेल. विकेटचं पतन होतोय. अबू उस्मान जो मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळते बघा. 12th मॅनने आम्हाला नाव सांगितले ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अबू उस्मान पाहायला मिळतील नवीन फलंदाज. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल धाव कंप्लीट होती. अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती.
24 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट आहेत. 6 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सागर बॉलिंग मार्कवरती तयार. अबू उस्मान जो मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल. वन ऑफ द ग्रेट प्लेयर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला पाहू शकतो आदित्य असेल. गोलंदाज तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. लिगबायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 9 धाव धावफलकावरती पाहायला मिळतील. नऊ धाव धावफलकावरती. मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. कॅच कंप्लीट होती. अबू उस्मान बॅक टू दी पवेलियन. बॅटची कडा आणि त्यानंतर पाहतोय एका टप्प्यावरती चेंडू यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं आणि या दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय चांगली अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला सुरू आहे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे फटका अप्रतिम. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय मानवच्या माध्यमातून. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि इथे 3 धावा देखील कंप्लीट होतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 6 धाव्यांची गरज. रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय. 6 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान आहे. मानव आणि त्याच्या सोबतीला आदित्य पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही टीम्सला. अजून देखील शरद शेलार आपल्याला पाहायला मिळतील. तंबूच्या आश्रयाला आहेत. त्या सोबतीला आपण पाहू शकतो जयेश देखील आहेत.
अमोल जो मात्र बॉलिंग मार्कवरती या तिसऱ्या आणि डिफेंडिंग षटकामध्ये मेगा फायनलची मॅच 6 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज असं समीकरण पाहायला मिळतं. सहा चेंडूंमध्ये 6 धावेची गरज सोपं आणि मापक असं आव्हान असेल सध्याच्या स्थितीला आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे या संघासमोर. परंतु समोर जर पाहिलं तर RG11 शहापूर हा एक बलाढ्य संघ पाहायला मिळतोय आणि ॲक्शनमध्ये आहे. आशिष शेलार देखील अजून आपण पाहू शकतो तंबूच्या आश्रयाला आहेत, त्यांचं देखील येणं बाकी आहे. वेगवान चेंडू होता, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे जातीये. 5 चेंडूंमध्ये अजूनही 5 धाव्यांची गरज. रन बॉल इक्वेशन सोपं आणि मापक असा इक्वेशन RG11 शहापूर या संघासमोर असेल. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका अप्रतिम. कव्हा पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. 21 या आकड्यावरती 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. चार चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. कुठेतरी गेम प्लॅन पाहायला मिळतोय गावदेवी पीसी संघाचं आणि त्यामुळे जर पाहायला गेलं 12th मॅन देखील सांगतायत की शरद शेलार ते देखील तंबूमध्ये आहेत. एक हार्ड हिटर फलंदाज आशिष शेलार ते देखील तंबूमध्ये आहेत, त्यांना देखील येणं बाकी आहे. आमचा गेम प्लॅन आहे, आम्ही त्यांना शेवटपर्यंत राखून ठेवलेलं आहे असं ते देखील सांगतायत. 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. वेगवान चेंडू होता, डॉट बॉलची समाप्ती होती. 3 चेंडूंमध्ये 3 धावेची गरज. एक अप्रतिम अशी स्पर्धा पाहायला मिळते. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024चा हा दैदिप्यमान थरार पाहायला मिळतो. मेगा फायनलची मॅच, एका बाजूला एक गाव एक फॉर्मॅट मधील संघ पाहतोय आपण, अर्थात पीसे संघ, दुसऱ्या बाजूला तालुका आप मधील संघ. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅचची संधी होती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ पीसी या संघाने. चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतो अंडर-24 शहापूरकर चषकाचा आई गावदेवी क्रिकेट संघ पीसी. अभिनंदन आई गावदेवी क्रिकेट संघ पीसी. हार्ड लक टफ लक देणार आहोत आपण RG11 शहापूर संघाला. अप्रतिम अशी कामगिरी शहापूर या संघाची देखील पाहायला मिळाली, हरकत नाहीये. विनंती दोन्ही टीम्स लाईन अप करायचे.